नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवूया बोंबल्याची चटणी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवूया। अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। चला आता रेसिपी करू। बोंबल्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य: बोंबील, मिरची, लसूण, चवीनुसार मीठ आणि तेल। चला आता बोंबील चटणी कशी बनवायची ते बघू। सगळ्यात आधी बोंबील भाजून घेऊया। एकदम मीडियम गॅसवरती बोंबील भाजायचे। सर्व बाजूंनी आता चांगले भाजून घ्यायचे। सगळे बोंबील भाजून घेऊ, त्यानंतर कंटिन्यू करू। आता ते साफ करून कट करून घेऊया। अशा पद्धतीने हे बोंबलाच्या पोटात घाण असती ही काढून टाकायची पूर्ण। त्यांचं पोट फोडून ते पूर्ण साफ करून घ्यायचे, नाहीतर ते कडवट लागतं। त्यांची तोंड तोडून टाका। ते चांगले नीट व्यवस्थित साफ करा आणि मग त्याचे तुकडे करा। बोंबील साफ करताना चांगले नीट साफ करा, त्याचे काटे वगैरे लागतात हाताला। बोंबील आपले स्वच्छ करून झाले आहेत। आता आपण कट करू। एवढ्या आकाराचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे। अशा पद्धतीने कट करायचे, जेणेकरून आपल्याला ते मिक्सर मध्ये वाटता येईल। अशा प्रकारे आपण बोंबील कट करून घेतले आहेत। आता ते थोडे 5 मिनिटं थोडं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवू आपण। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेऊ आणि मिक्सरला बारीक करू। बोंबील आता कोमट पाण्यामध्ये भिजत घातली। बोंबील गरम पाण्यात भिजून झालेला आहे। गरम पाण्यामुळे त्याची पूर्ण घाण निघली, ते पूर्ण साफ झाल्यात। आता आपण त्यांना 2 थंड पाण्याने दोनदा धुवून घेऊ। थंड पाण्याने धुवून घेते। बोंबील 2 पाण्याने स्वच्छ धुवून झालेत। आता आपण त्याचं वाटण करू। आता बोंबील हे मिरची, लसूण आणि मीठ यांच्या सोबतच वाटून घ्यायचे। स्वच्छ धुतलेले बोंबील, चवीनुसार मीठ, लसूण आणि मिरची एकत्र वाटून घेऊया। वाटण आपलं झालेलं आहे। अशा पद्धतीने वाटण करायचं, ओबडधोबड झालं पाहिजे। तुम्ही पाट्यावरती पण करू शकता। आता गॅसवरती कढई तापत ठेवायची। तापून झालं की त्यामध्ये तेल घालू। तेल गरम झालं की नाही बघून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता आपण बोंबलाचं मिश्रण केलेलं कढईमध्ये घालून घेऊ। आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा। आणि आता ही चटणी आपली नुसती परतत राहायची तेलामध्ये। अशा पद्धतीने सारखी हलवत राहायची। चांगली परतून झाली मग ती अशी जरा लाल कलर येतो तिला। मीडियम गॅसवरती कंटिन्यू परतत राहायची, म्हणजे ती खाली लागणार नाही, करपणार नाही।
आणि चांगली कुरकुरीत पण होईल. तुम्हाला दिसत असेल आता चटणीचा रंग वेगळा दिसतोय. चटणी खाली लागून द्यायची नाही, सतत हलवत राहायचंय. आपली चटणी तयार आहे. तुम्ही कलर बघू शकता, एकदम ब्राऊन झाला आहे आणि कुरकुरीत पण झाली चटणी. अगदी सोपी पद्धत आहे, 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. चटणी एकदम चवदार आणि चविष्ट चांगली झालेली आहे. तोंडाला चांगली चव येते. एकदम झणझणीत चटणी झाली. अशा प्रकारे बोंबल्याची चटणी आपली तयार आहे. भाकरी सोबत आणि चपाती सोबत छान लागते. नक्की ट्राय करा. ही बनवलेल्या बोंबल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.